कोल्हापुरात क्रीडा प्रबोधिनी निवासी फुटबॉल केंद्र पूर्ववत सुरू करा। कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये कुस्ती आणि फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रास मंजुरी दिली। मात्र क्रीडा व युवा सेना संचालनालयाने ते पुण्याला हलवले आहे। याला कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमींकडून आज निषेध करण्यात आला। कुस्तीसाठी कोल्हापूरचा डंका जगभरात प्रसिद्ध आहे। त्यात छत्रपती राजाराम महाराजांच्या फुटबॉल प्रेमामुळे फुटबॉलला राजाश्रय मिळाला। त्यानंतर आजतागायत कुस्तीसोबत फुटबॉल खेळायलाही येथील स्थानिकांच्या हृदयात स्थान आहे। कुस्तीसाठी राष्ट्रीय खेल प्राधिकरणाची 4 केंद्रे आहेत। त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू घडले जातात। मात्र फुटबॉल खेळ आणि तो पाहण्यासाठी 10,000हून अधिक प्रेक्षकांची फुटबॉल हंगामात छत्रपती शाहू स्टेडियममध्ये हजेरी असते। खरे पाहता 16 जुलै 1996 रोजी तत्कालीन सरकारने कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये कुस्ती आणि फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रास मंजुरी दिली। त्यानंतर काही दिवस आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक जयदीप अंगिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तयार झाले। काही दिवस हे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरू राहिले। मात्र क्रीडा व युवा सेना संचालनालयाने ते पुण्याला हलवले आहे। याला कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमींकडून निषेध करण्यात आला। कोल्हापुरात क्रीडा प्रबोधिनी निवास फुटबॉल केंद्र पूर्ववत सुरू करावे व या फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी निवासी केंद्र महाराष्ट्र सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी बोलताना विजय देवणे म्हणाले, कोल्हापूर ही फुटबॉलची पंढरी आहे। कोल्हापुरामध्ये फुटबॉलचं असणारं केंद्र हे जे केंद्र आहे हे सरकारनं अचानकपणे निर्णय घेऊन पुण्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोल्हापुरामध्ये चांगल्या प्रकारे खेळाडू तयार व्हायचे असतील तर हे फुटबॉलचं केंद्र कोल्हापुरात राहिलं पाहिजे। सर्व फुटबॉल प्रेमींच्या वतीनं फुटबॉल खेळाडूंच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत की पूर्ववत हे केंद्र महाराष्ट्र शासनानं करावं, अन्यथा महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध आम्ही उग्र आंदोलन छेडू। यावेळी बाबा पार्टे, अशोक पवार, विजय साळुखे, सरदार, आर्यनील जाधव, अनिकेत घोटणे, सुशांत चव्हाण, सुशांत पवार, प्रथमेश भोसले, श्रीकांत माने आणि फुटबॉल प्रेमी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। नमस्कार, मी प्रथमेश परब। माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।